श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना प्रार्थना करते। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। शेवटची शनी अमावस्या आहे। या अमावस्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत, ते खूप प्रभावी असे उपाय आहेत। दही भाताचा आपला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। या उपायाने आपल्या घरातील काही वाईट नजर असेल, शत्रू त्रास असेल, इडापिडा सर्व काही नष्ट होणार। घरामध्ये सतत भांडण, किरकिर किंवा कोणतंही काम हातात घेतलं तर ती पूर्ण होत नाही, कोणत्याही कामात यश प्राप्त होत नाही, तर हे सर्व पितृ दोषाचं लक्षण असते। त्यामुळे आपल्याला आपण जेवढी पितरांची सेवा करणार तेवढे घरात आपल्या निगेटिव्ह वातावरण राहते आणि घरात प्रसन्न देखील वाटते। त्यामुळे आपल्याला काही पितरांसाठी सेवा करायच्या आहेत। प्रत्येक अमावस्येला पितरांची सेवा केली जाते। अमावस्येचं विशेष असं महत्त्व आहे। हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथीला महत्त्वाची मानली जाते। अमावस्या ही गंगास्थान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे। कार्तिक अमावस्या दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते। आपण प्रत्येक अमावस्येला किंवा तुम्ही कार्तिक अमावस्येला नदीमध्ये नदी तीरी जाऊन स्नान केले तर मनुष्याला फलप्राप्ती होते असं म्हणतात। पितरांचे तर्पण देखील करायचे आहे। या दिवशी पितरांचे पिंडदान केल्याने त्याच्या आत्म्यास शांती मिळते। धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येत असतात। त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध देखील केले जाते। त्यामुळे पितृदोष नाहीसा होतो, पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावस्या यंदा 30 नोव्हेंबर सकाळी 10:29 सुरू होईल, तर 1 डिसेंबरला सकाळी 11:50 संपेल। उदय तिथीनुसार अमावस्या ही शनिवारी 31 नोव्हेंबरला असणार आहे। तुम्ही 30 नोव्हेंबरला किंवा तुम्ही 1 नोव्हेंबरला सुद्धा अमावस्या साजरी करू शकता। या दिवशी तुम्हाला गंगा स्नान करायचं आहे। ते शक्य नसेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठून घरामध्ये आपल्याला गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। स्नान झाल्याच्या नंतर तुम्हाला श्री विष्णूचे आणि पूर्वजांचे स्मरण करायचे आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे। तसेच भगवान विष्णूची पूजा करून पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे। कार्तिक अमावस्येच्या दिवशी श्री विष्णूचे स्मरण जर तुम्ही केले तर खूप फलदायी ठरते। या दिवशी व्रत केल्यास देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो। अमावस्येच्या दिवशी काल सर्पदोष आणि शनी दोषापासून मुक्ती मिळते। अशा पद्धतीने तुम्ही काही छोटेसे उपाय आहेत ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत। तर आता आपण पाहूयात की हा उपाय म्हणजे दही भाताचा उपाय कधी करायचा आहे। तर तुम्हाला दही भाताचा हा उपाय आहे तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। बघा, संध्याकाळी केलेले कोणतंही काम शुभ असते आणि तुम्ही जर दिवे लागायच्या वेळेस जर कोणतीही सेवा केली तर ती साक्षात देवापर्यंत पोहोचते असं म्हणतात। त्यामुळे तुम्ही दिवे लागायच्या वेळेस करा किंवा कमीत कमी तुम्ही 9-10 पर्यंत तुम्ही त्याच्या आतमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता। तर तुम्हाला दही भाताची अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे। 3 पिढ्याचा पितृदोष संपेल। तर आपण पाहूयात की दही भाताचा असा कोणता उपाय आहे। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तुम्ही संध्याकाळी 6 ते 10 पर्यंत हा उपाय करू शकता। तुम्हाला काय करायचं आहे, एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत एका पातेल्यामध्ये। तर तांदूळ तुम्ही घेतल्यानंतर किंवा तुम्ही शिळा भात घेऊ शकत नाही किंवा अगोदर शिजवून ठेवलेला भात तुम्हाला अजिबात घ्यायचा नाही, तुम्ही नवीनच भात करायचा आहे। तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ तुम्हाला मीठ न घालता शिजवायचे आहेत। ते शिजवल्याच्या नंतर तुम्हाला एक द्रोण असेल किंवा पंधरवळ्या असेल त्याच्यावरती तुम्हाला काढायचं आहे। तुम्ही एखाद्या ताटात किंवा प्लेटमध्ये अजिबात काढू नका, कारण ते परत नंतर तुम्हाला वापरता येणार नाही। तुम्ही एखादा पुट्टा किंवा कागद असला तरीही चालेल। तुम्हाला त्याच्यावरती हे सर्वच काढायचं आहे की असं नाही की तुम्ही अर्धवट ठेवले आणि अर्धच काढले असं नाही। जेवढे शिजवले तेवढे तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला त्या तांदळावरती म्हणजे भातावरती तुम्हाला चमचाभर किंवा 2 चमचे दही घालायचं आहे। दही तुम्हाला आदल्या दिवशी आणून ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हे जी द्रोण घेतलेला आहे किंवा तुम्ही तो भात घेतलेला आहे तो भात तुम्हाला तुमच्या घराची दक्षिण भिंत असेल किंवा दक्षिण बाजू असेल त्या दक्षिण बाजूला तुम्हाला टेबलवरती किंवा बाल्कनीमध्ये तुमची दक्षिण कुठली दिशा असेल त्या दिशेला तुम्ही ठेवायचं आहे। ते ठेवल्याच्या नंतर तुम्हाला
पितृजांच्या पाया पडायचं आहे। तुम्हाला पितृजांची नावं माहीत असेल तुमच्या पितरांची, तर तुम्हाला त्यांना स्मरण त्यांचं करायचं आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे। घरामध्ये सर्व व्यवस्थित राहू द्या, तुमची मी घडल असे सेवा करन, किंवा प्रत्येक आमुषाला तुमची मी सेवा करन, असं तुम्हाला बोलायचं आहे। हे बोलल्याच्या नंतर तुम्हाला ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असा तुम्हाला 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्हाला बोलायचं आहे। आणि तुम्हाला पितरांना त्यांचा आत्मा तृप्त करायचा आहे, शांत करायचा आहे तुम्हाला हे बोलल्याच्या नंतर। असं जर तुम्ही प्रत्येक आमुषाला दही भाताचा हा उपाय जर तुम्ही केला, तर तुमचे पित्र नक्कीच तुमच्यावरती खुश होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील। असं म्हणतात तुम्ही कितीही देवदेव केला, पण तुमचे पित्र जर नाराज असतील तुम्हाला देवसुद्धा पावणार नाही। त्यामुळे तुम्ही आधी पितरांना खुश करा, मग तुम्ही देवांना खुश करा। तर तुम्हाला ही पितरांची छोटीशी अशी सेवा करायची आहे आणि तुमच्या पितरांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करायचा। झालेली एवढी सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।